नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एका थोड्या वेगळ्या टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करूया. 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा या ठिकाणी आहे. ही पूर्व परीक्षा जी आहे, ही एक नव्या वेगळ्या स्वरूपातील या ठिकाणी असणार आहे. कारण आयोगानं आपला सिलेबस या ठिकाणी चेंज केलेला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार ही मुख्य परीक्षा ही आता या ठिकाणी होणार आहे. मात्र पूर्व परीक्षा जी आहे, ती पूर्व परीक्षा ही खूपच महत्त्वाची परीक्षा या ठिकाणी आहे. कारण पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षेला आपल्याला बसता येणार नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून मग या पूर्व परीक्षेला सामोरं जात असताना इतिहास या विषयाचं नेमकी रणनीती कशी असली पाहिजे आणि या विषयामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी काढता आले पाहिजे, या दृष्टिकोनातून आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन इथे या ठिकाणी चर्चा करत आहोत. लक्षात घ्या, बरेचसे जे विद्यार्थी आहेत 2022-23 पासूनच या 2025च्या परीक्षेची तयारी या ठिकाणी करतायत. तर लक्षात घ्या, आपल्या एम-पी-एस-सी मध्ये आता जर बघितलं तर असे 2 प्रकारचा या ठिकाणी वर्ग आहे. एक वर्ग जो मागील वर्ष किंवा 2 वर्षांपासनं या परीक्षेसाठी तयारी या ठिकाणी करत होता आणि एक असा वर्ग या ठिकाणी आहे, की ज्यानं बस फॉर्म भरलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आणि त्याला असं वाटतंय, की पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपण मुख्य परीक्षेचं काय आहे ते या ठिकाणी पाहूया. असे 2 प्रकारचे वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसतायत. तर लक्षात घ्या, या दोन्ही प्रकारच्या वर्गांवर थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी करणार आहेत, की या पुढच्या काही 100 दिवसांमध्ये कशा पद्धतीची रणनीती या ठिकाणी आखली पाहिजे आणि खास करून पूर्व परीक्षेमध्ये इतिहास हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकामध्ये राज्यसेवा असो किंवा यू-पी-एस-सी असू द्या, दरवर्षी पेपरमध्ये 15 प्रश्न इतिहास या विषयाचे असतात म्हणजे असतात. जर 15 पैकी 15 मिळाले मार्क, तर लक्षात घ्या तुम्हाला 30 मार्क इथे या ठिकाणी हा एकच सब्जेक्ट त्या ठिकाणी देऊ शकतो आणि लक्षात घ्या या विषयामध्ये 15 पैकी 15 मार्क मिळू शकतात. हे राज्यसेवा आणि यू-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर लक्षात घ्या, या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा त्यावर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता लक्षात घ्या, पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये या ठिकाणी आहेत. त्या प्रश्नावर आधी आपण बोलूया आणि मग आपण आपल्या हिस्ट्रीची रणनीती कशा पद्धतीने आखली पाहिजे पूर्व परीक्षेसाठी खास करून, तर त्यावर पण आपण इथं चर्चा करूया. आता बघा, महत्त्वाचे प्रश्न काय आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये? तर त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम हा यू-पी-एस-सीचा आहे. मग अभ्यासक्रम जर यू-पी-एस-सीचा आहे, मग पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका ही एम-पी-एस-सीची असेल का? या पद्धतीचा हा प्रश्न सातत्यानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. म्हणजे अभ्यासक्रम जो आयोगानं नव्यानं दिलेला आहे, तो अभ्यासक्रम हा यू-पी-एस-सीचा अभ्यासक्रम आहे लक्षात घ्या. आणि मग प्रश्नपत्रिका ही एम-पी-एस-सीची येईल का? म्हणजे ट्रॅडिशनल प्रश्नपत्रिका या ठिकाणी एम-पी-एस-सीची येईल का? हा एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, हे तर तुम्ही नीट समजून घ्या. जर अभ्यासक्रम बदललेला आहे, तर परीक्षा देखील पूर्व परीक्षा देखील या ठिकाणी बदललेलीच तुम्हाला पाहायला मिळेल. असं कदापिही कोणी विचार करू नका, की एम-पी-एस-सीनं ज्या पद्धतीनं यापूर्वी ट्रॅडिशनल पेपर काढला होता, तशाच प्रकारचा पेपर याही 2025च्या परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर असं बिलकुलच नाही. कारण नेहमी नीट समजून घ्या, पूर्व परीक्षा ही काय नेमकी सिद्ध करते? तर पूर्व परीक्षा ही तुमच्या ठिकाणी जनरल नॉलेज जे आहे, तुम्हाला जो काही सिलेबस मुख्य परीक्षेला दिलेला आहे, त्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसची जनरल टेस्ट इथे या ठिकाणी पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी असते. म्हणजे नीट समजून घ्या, पूर्व परीक्षेचे पेपर जे आहेत, हे मुख्य परीक्षेच्या सिलेबस वरूनच काढले जातात. हे मला तुम्हाला इथे या ठिकाणी सांगायचंय. तर मुख्य परीक्षेच्या सिलेबसवर आधारित या ठिकाणी पूर्व परीक्षा या ठिकाणी असणार आहे आणि तिचं स्ट्रक्चर हे यू-पी-एस-सीच्या लेव्हलचंच या ठिकाणी असू शकतं. हे पण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे अगदी हुबेहूब यू-पी-एस-सी सारखा पेपर असेल का? तर नक्कीच नाही. हुबेहूब यू-पी-एस-सी सारखा पेपर नसेल. परंतु यू-पी-एस-सीला बऱ्यापैकी टच करणारा पेपर हा पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी असणार आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. कारण बघा, बरेचसे जे विद्यार्थी आहेत ज्यांना असं वाटतं, की चला आपलं आधीचं जे काही नॉलेज आहे, त्या नॉलेजच्या आधारावरच पूर्व परीक्षेची आपण तयारी करू. तर तसं कृपा करून या ठिकाणी करू नका. फसगत या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळं जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे, खास करून जे आहे, जी-एस 1 to 3, तर ते जे आहे मुख्य परीक्षेचे जे काही सिलेबस आहे, त्या सिलेबस अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी तुमची अभ्यास जो आहे, तो या ठिकाणी असणं गरजेचं आहे
आणि त्याच दृष्टिकोनातून प्रश्नाची खोली देखील तशाच प्रकारची ही या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. हे लक्षात असू द्या. त्यामुळे तो एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो की यू-पी-एस-सीचा सिलेबस दिला आणि प्रश्नपत्रिका एम-पी-एस-सीची असं नसणार आहे. यू-पी-एस-सीच्या स्टाईलमध्ये पूर्व परीक्षा तुमची या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं त्या पद्धतीनं स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न आत्तापासूनच या ठिकाणी करा. पूर्व परीक्षेचे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्यात का? तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेच्या पण सॉल्व्ह करा, यू-पी-एस-सीच्या असतील त्या पण सॉल्व्ह करा किंवा अन्य कोणत्या परीक्षेच्या असतील त्या पण प्रश्नपत्रिका या ठिकाणी सॉल्व्ह करा. मात्र अप्रोच आपला हा यू-पी-एस-सीच्या लेव्हलचा या ठिकाणी असावा, असं माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे म्हणणं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, की पूर्वचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यास थांबवायचा का? आता हा एक महत्त्वाचा मुद्दा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पडलेला आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं एक म्हणणं या ठिकाणी आहे, की आयोगानं पूर्व परीक्षेची डेट तर डिक्लेअर केलेली आहे. मात्र मुख्य परीक्षेची डेट अजूनही डिक्लेअर नाही. मुख्य परीक्षा किमान 6 महिने मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी आपल्या हातामध्ये या ठिकाणी असतील, असं काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि 6 महिने किमान 6 महिने तुमच्या हातामध्ये पूर्वच्या नंतर मुख्य परीक्षा देण्यासाठी हे या ठिकाणी असतील आणि मग काहींचं असं म्हणणं आहे, की आपण आत्ता सध्या पूर्व परीक्षेवरच फोकस करू आणि त्यानंतर मग मुख्य परीक्षेचा अभ्यास या ठिकाणी करू, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं इथे या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, या संदर्भामध्ये मी सुरुवातीला सांगितलं, की आपल्याकडे 2 प्रकारचे विद्यार्थी हे या ठिकाणी एम-पी-एस-सीची तयारी करतायत सध्या तरी. असे एक ग्रुप आहे, की जो ग्रुपनं किंवा असा एक वर्ग आपल्याला पाहायला भेटतो, जो वर्ग साधारणतः 1.5 ते 2 वर्षांपासनं या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास या ठिकाणी करतोय. ठीक आहे ना. 1.5 ते 2 वर्ष झालेत, की जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करतोय. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केली त्यानं या 2025च्या पेपरमध्ये आणि ज्यामध्ये त्यानं स्वतःचा ऑप्शनल पेपर कंप्लीट केला. त्याचा 1-2 असे जी-एस पेपर जे आहेत ते पण या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. असा एक वर्ग या ठिकाणी आहे, की जो ही परीक्षा या ठिकाणी अत्यंत गांभीर्यपूर्वक या ठिकाणी देतोय. आणि एक दुसरा जो वर्ग आहे, जो वर्ग बस फक्त एम-पी-एस-सीचा फॉर्म आलाय म्हणून तो या ठिकाणी भरायचा आहे. इथं रकान्यामध्ये ऑप्शनल पेपर निवडायचा आहे आणि त्याच्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. म्हणून ऑप्शनल पेपर जो वाटेल तो या ठिकाणी भरलेला आहे आपण. मात्र अभ्यासाची तयारी कसल्याच प्रकारची या ठिकाणी नाहीये. तर असा एक वर्ग हा आपल्याकडे या ठिकाणी आहे. तर त्याचं असं म्हणणं राहील, की चला प्रिलिम्स फक्त आपण या ठिकाणी करूया. तर बघा नीट समजून घ्या, की तुम्हाला हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो आधी नीट समजून या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बिना समजता तुम्ही परीक्षांची तयारी या ठिकाणी करत बसू नका. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की पूर्व परीक्षा जी आहे, ही पूर्व परीक्षा सेफ कोणाची मानली जाते? ज्याचा मुख्य परीक्षाचा बराचसा भाग, किमान 50% भाग हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा ही बऱ्यापैकी या ठिकाणी ईझी जाते. यू-पी-एस-सीचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आपल्या जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यामध्ये पण हेच लक्षात घ्या. हेच गणित होतं, की ज्याची मुख्य परीक्षा सेफ झालेली आहे, त्याला पूर्व परीक्षा सहजरित्या या ठिकाणी टॅकल करता येत होतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे, की येस माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. मग जर का माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी कव्हर झालेला असेल, तर मी पूर्णपणे प्रिलिम्ससाठी या ठिकाणी झोकून दिलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या, हे एक चांगलं द्योतक या ठिकाणी आहे. जर मुख्य परीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यास तुमचा या ठिकाणी कंप्लीट झाला, तुमचं ऑप्शनल 70% कंप्लीट झालेलं आहे. जी-एस तुमचा 50% जरी या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अशी जर सिच्युएशन तुमची या ठिकाणी असेल, तर यस तुम्ही या ठिकाणी पूर्व परीक्षेला या ठिकाणी झोकून द्या. परंतु त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, की जे विद्यार्थी 1-1.5 वर्षापासून अभ्यास करतात, ज्यांचा ऑप्शनल आणि जी-एस या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर होत आलेला आहे, त्यांना मला या ठिकाणी हे सांगायचंय, की तुम्ही तुमचा जो मुख्य परीक्षेचा जो काही आतापर्यंतचा जो अनुभव आहे, आतापर्यंत जे मुख्य परीक्षेचं काम तुम्ही या ठिकाणी इथे करत आलेला होता, त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. मला हे म्हणायचंय किमान 2 तास तुमची मुख्य परीक्षेची तयारी एका बाजूला या ठिकाणी चालू ठेवा आणि उर्वरित जो वेळ आहे तो पूर्व परीक्षेवरच या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा. हे माझं या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शन कंप्लीट नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी किमान 15 जुलैपर्यंत तरी तो ऑप्शनल कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा
आणि तो करता प्रिलिम्सचा पण अभ्यास या ठिकाणी करा. लक्षात घ्या, आजच्या दिवसापासून प्रिलिम्सच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मी काय सांगतो बघा, आजच्या दिवसापासून प्रिलिम्सला अभ्यास या ठिकाणी सुरुवात करायची आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे ऑप्शनल पेपर कव्हर नाहीयेत, त्या विद्यार्थ्यांनी किमान 15 जुलैपर्यंत त्यांनी या ठिकाणी ऑप्शनल पेपर या ठिकाणी एका बाजूला करा आणि एका बाजूला प्रिलिम्सचा अभ्यास या ठिकाणी करा. हे लक्षात असू द्या. काही विद्यार्थ्यांचे जी पेपर या ठिकाणी राहिले असतील कंप्लीट करायचे, तर त्यांनी 15 जुलैपर्यंत ते जी पेपरचा पण अभ्यास चालू ठेवा आणि एका बाजूला प्रिलिम्सला देखील या ठिकाणी सुरुवात करा. 15 जुलैच्या नंतर मात्र तुम्हाला पूर्णपणे झोकून द्यायचं आहे प्रिलिम्सला. ठीक आहे ना? 15 जुलैच्या नंतर मात्र पूर्णतः प्रिलिम्सलाच या ठिकाणी झोकून द्यायचंय. म्हणजे जुलैचे हे 15 दिवस, ऑगस्टचा पूर्ण महिना आणि सप्टेंबरचा पण जवळपास पूर्ण या ठिकाणी महिना म्हणजे 2.5 महिने तुम्हाला इथे या ठिकाणी मिळतायत. 2.5 महिने तुमच्या कडे या ठिकाणी आहेत, की प्रिलिम्ससाठी या ठिकाणी काम करणं आणि त्याचं रिव्हिजन या ठिकाणी करणं. तर हे लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल कंप्लीट झालेलं आहे पूर्णतः आणि ज्या विद्यार्थ्यांचा 50% जी-एस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे, त्यांनी लगेचच्या लगेच या ठिकाणी पूर्ण फोकस आता या ठिकाणी करायचा आहे, तो म्हणजे प्रिलिम्ससाठी. दुसरा महत्त्वाचा ज्या विद्यार्थ्यांचे ऑप्शनल बाकी आहेत करणं, त्याचबरोबर ज्यांचा जी-एस जे आहे, तर जी पण या ठिकाणी बाकी आहेत करणं, तर त्या विद्यार्थ्यांना माझं सजेशन या ठिकाणी राहील, किमान 1 महिना जो आहे, अजून 1 महिना तुम्ही या ठिकाणी प्रिलिम्स आणि त्याचबरोबर मेन्स अशा प्रकारचं सांगड इथे या ठिकाणी घालू शकता. काही दिवस तुम्ही या ठिकाणी म्हणजे जर समजा तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल, तर किमान 2 तास जे आहे, ते 2 तास ऑप्शनलला, 2 तास जी-एसला आणि बाकीचे 6 ते 7 तास या ठिकाणी तुमचा प्रिलिम्सला या ठिकाणी सुरुवात करा. या पद्धतीचं नियोजन तुमचं इथे या ठिकाणी असलं पाहिजे. आता ती वेळ नाहीये, की लगेचच्या लगेच प्रिलिम्स मुख्य परीक्षा थांबवणं. येस, मुख्य परीक्षा थांबवा, कधी थांबवा? तर साधारणतः 15 जुलैपर्यंत, साधारणतः 15 जुलैपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू करा. 15 जुलैच्या नंतर साधारणतः 2.5 महिने आहेत बघा तुमच्या हातामध्ये. जर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असाल, तर यश काय हरकत नाही. तुम्ही या ठिकाणी 15 जुलैच्या नंतर जर का तुम्ही मेन्स चा कार्यक्रम थांबवला आणि त्यानंतर मग पूर्णतः झोकून म्हणजे जेवढे तास तुम्ही करतात प्रिलिम्सला, तर तो सगळ्याचा सगळा वेळ तुम्ही या ठिकाणी प्रिलिम्ससाठी या ठिकाणी दिला 15 जुलैच्या नंतर काही इश्यू नाही. परंतु जर समजा ऑप्शनल आणि जी अजूनही कंप्लीट नसेल, ऑप्शनल आणि जी-एस बऱ्यापैकी करायचा राहिलेला आहे. तर आहे आपल्याकडे वेळ 1 महिन्याचा. त्या महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जी-एस पूर्ण वेळ करू नका. ऑप्शनल पूर्ण वेळ करू नका. परंतु त्याच्यामध्ये 2-2, 3-3 तास तरी ऑप्शनल आणि जी-एसला या ठिकाणी द्या. प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचा व्यवस्थित प्रयत्न इथे या ठिकाणी करा. आणि मग 15 जुलैच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पूर्णतः फोकस हा या ठिकाणी प्रिलिम्स असा करणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी बस फॉर्म भरलेला आहे त्यांच्याबद्दल मी काही इथं चर्चा करत नाहीये. कारण काय, की बघा हे तर नक्कीच आहे तुम्ही 6 महिन्यामध्ये प्रिलिम्स झाल्यानंतर 6 महिने, चला मी म्हटलं 8 महिने दिले. 8 महिने दिले, तरी तुमचा ऑप्शनल पेपर आणि जी पेपर कसे काय कंप्लीट होईल? ठीक आहे ना? त्यामुळं तुम्हाला हे लक्षात घ्या, हा पॅटर्न अभ्यासत असताना आधी तर मुख्य परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. म्हणजे मुख्य परीक्षेचा सिलेबस आधी कव्हर करता आला पाहिजे तुम्हाला. आता जर तुम्ही खूप उशिरा सुरुवात केली असेल, तर टार्गेट 2026 च्या ठिकाणी ठेवा. ठीक आहे ना? टार्गेट 2026 च्या ठिकाणी ठेवा आणि हां, प्रिलिम्सचा फॉर्म भरलाय म्हणून परीक्षा द्यायची आहे, तर येस हरकत नाही, परंतु ती परीक्षा ताकदीने द्या, असं माझं म्हणणं आहे. जी तुमची आहे, ती प्रिलिम्स ताकदीने या ठिकाणी द्या. जर फक्त प्रिलिम्सचाच अभ्यास करायचा, तर ते व्यवस्थितरित्या करा आणि ती रिझल्ट ओरिएंटेड असला पाहिजे. तो अभ्यास आपला या ठिकाणी रिझल्ट देणारा या ठिकाणी असला पाहिजे. अशा पद्धतीचा या ठिकाणी करा आणि लक्षात घ्या, मी पुन्हा वारंवार सांगतो, ट्रॅडिशनल पद्धतीनं जसा अभ्यास करत होता, ट्रॅडिशनल पुस्तकांच्या द्वारे जसा अभ्यास करत होता, आता तसं राहणार नाहीये लक्षात घ्या. संदर्भ चेंज होतील. अभ्यासाचं प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी बदललेलं असणार आहे. प्रश्नाची डेप्थ जी आहे ती पण या ठिकाणी बदललेली असणार आहे. त्यामुळे थोडेसे यू-पी-एस-सीचे पण प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या, कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. म्हणजे सब्जेक्ट तर तेच आहेत आपले. अभ्यासक्रम पण बऱ्यापैकी तोच या ठिकाणी असणार आहे. परंतु जे प्रश्न विचारले त्या डेप्थमध्ये तुम्ही अभ्यास करत असताना ते पोहोचण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी जरूर या ठिकाणी करा, असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. येस. अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. पूर्व परीक्षेचा वाढता कट ऑफचं टेन्शन येत आहे. आता लक्षात घ्या, हा जो काही वाढता कट ऑफ जो आहे, तर त्याचं टेन्शन जे काही येत आहे, माझं सरळ म्हणणं आहे, हे टेन्शन घेण्याची आता काही आवश्यकता या ठिकाणी नाही. लक्षात घ्या, रिझल्ट कोणाचा येतो? तर ज्यांच्या या ठिकाणी अभ्यासक्रम कंप्लीट झालेला आहे.
त्यांचाच या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी येतो. आणि त्यामुळं रिव्हिजन करणं, अभ्यासक्रम कंप्लीट करणं आणि देन रिव्हिजन करणं हा फंडा जर तुम्ही वापरला तर ते जास्त फायदेशीर या ठिकाणी राहतं. लक्षात घ्या वन डे सीरीज जी आहे, वन डे टेस्ट किंवा वन डे सीरीज जी आहे, तर त्या वन डे सीरीजवर जास्त फोकस पण करण्याची आवश्यकता नाहीये लक्षात घ्या. तर तुम्ही तुमचा ट्रॅडिशनल अभ्यास जो आहे म्हणजे पूर्ण लेंथ ज्या काही तुमचे अभ्यासाचं जे काही रूपरेषा या ठिकाणी आहे, ती लेंथच तुमची या ठिकाणी अ, असू द्या आणि वन डे रिव्हिजनच्या पासनं थोडंसं स्वतःला वाचवा. कारण लक्षात घ्या, आता फॅक्च्युअल डेटा जो आहे ना, तर तो फॅक्च्युअल डेटाशी संबंधित काही प्रश्न परीक्षेला असतील नाही असं नाही, परंतु सगळंच काय तशा प्रकारचे असतील, असं बिलकुल या ठिकाणी नाही. त्यामुळं प्रश्न विचारण्याची स्टाईल काय आहे, ती स्टाईल थोडीशी या ठिकाणी बघा. जसं की आता मी हिस्ट्रीचं बघितलं तर हिस्ट्रीमध्ये असे काही मॅप पण विचारले गेले. आहे ना, प्रिलिम्सला असा मॅप दिला तर 16 महाजनपदं. 16 महाजनपदाचा असा मॅप दिला आणि ए-बी-सी-डी अशा पद्धतीचं म्हटलं आणि ते म्हटले की ए-बी-सी-डी हे कोणते महाजनपद आहे ते ओळखा. आहे की नाही? तर असे जे काही हे असा पॅटर्न कधीच एम-पी-एस-सीनं हिस्ट्रीमध्ये तरी नाही विचारला. तर तसं तुम्हाला आता अशा प्रकारच्या प्रश्नांना थोडंसं सामोरं जाणं गरजेचं या ठिकाणी राहील. थोडासा डेप्थ अभ्यास या ठिकाणी ठेवा. आता हे वाढत्या कट ऑफचं टेन्शन आत्ता तरी काय घ्यायची गरज नाहीये आणि असं टार्गेट ठेवून चालूच नका, की मला इतक्यापर्यंत पोहोचायचंय, तितक्यापर्यंत पोहोचायचंय. असं काही ठेवू नका लक्षात घ्या. फक्त हे लक्षात घ्या, की मला सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. जो काही आत्ता माझ्याकडे वेळ आहे, त्या सगळ्या वेळामध्ये मला माझा सिलेबस जो आहे, तो या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे आणि त्या सिलेबस वर प्रश्न आले, की ते मला सॉल्व्ह करायचे आहेत, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचं टार्गेट या ठिकाणी ठेवा. असे काही असं करू नका, की एका सब्जेक्टमध्ये खूप जास्त मार्क, आउट ऑफ मार्क घेतले आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये या ठिकाणी बिलकुलच मार्क नाही घेतले, असं पण ठेवू नका. कारण तशाने काही रिझल्ट या ठिकाणी येत नाही. तर आपला अभ्यास हा कसा असला पाहिजे, तर समतोल या ठिकाणी असला पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये एक सायझेबल तुम्हाला मार्क मिळवता आले पाहिजे, अशा प्रकारची रणनीती इथे या ठिकाणी आखा. ठीक आहे ना. बाकीच्या सब्जेक्टबद्दल मी काही चर्चा करत नाही. हिस्ट्री हा विषय शिकवतो आणि त्यामुळे हिस्ट्रीच्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. फक्त मला हे तुम्हाला सांगायचं आहे, की टेन्शन येत असेल, तर ते टेन्शन घ्यायची गरज नाहीये. दरवर्षी कट ऑफ हा या ठिकाणी फ्लेक्सिबल आहे. तो कधी वाढतो, तर कधी या ठिकाणी कमी होतो. हे पण लक्षात असू द्या. यू-पी-एस-सीचा जो कट ऑफ आहे, तो तर अजून कमी होत चाललेला आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका जर सोपी आली, तर साहजिकच तुमचा कट ऑफ वाढणार आहे. प्रश्नपत्रिका जर कठीण आली, तर तो कट ऑफ या ठिकाणी कमी होणार आहे. त्यामुळं त्याच्या मागे नका लागू तुम्ही. कारण हे टेन्शन जर घेतलं तर मग काहीच होणार नाही आपल्याकडनं. त्यामुळे या टेन्शनच्या मागे लागू नका तुम्ही. हे कट ऑफ वाढतोय त्याचं टेन्शन वगैरे काही घेत बसू नका. मात्र अभ्यासक्रम जो आहे, हा अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट करण्याचा विषय तुम्ही या ठिकाणी घ्या. चला आता हिस्ट्रीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा इतिहास हा जो काही महत्वाचा घटक आहे, साहजिकच यू पण दरवर्षी 15 प्रश्न या हिस्ट्री या टॉपिकवर विचारतीये आणि त्याचबरोबर एम-पी-एस-सी पण 15 प्रश्न हिस्ट्रीवर विचारतच आहे लक्षात घ्या. आता बघा हिस्ट्रीवर 15 प्रश्न आहे म्हणजे 15 गुणिले 2 तुमचे 30 मार्क जे आहे, हे 30 मार्क हा सब्जेक्ट या ठिकाणी कव्हर करू शकतो. 30 मार्क जे आहे हा सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी 30 मार्क हा सब्जेक्ट कव्हर या ठिकाणी करू शकतो. तर महत्वाचा सब्जेक्ट आहे. याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी चालणार बिलकुलच या ठिकाणी नाही. तर बघा यामध्ये कोणकोणते घटक या ठिकाणी आहेत. तर साहजिकच हे घटक सर्व तुम्हाला माहिती पण आहे. प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. यामध्ये एक नव्यानं आणि डायनामिक असा सब्जेक्ट असा एक घटक इथे या ठिकाणी समाविष्ट असणार आहे या वर्षीच्या पेपरमध्ये. तो म्हणजे कला, स्थापत्य, संस्कृती आणि साहित्य. ठीक आहे ना? नीट समजून घ्या. कला, स्थापत्य, संस्कृती आणि साहित्य या घटकावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहे या वर्षीच्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये. कारण आयोगानं हा जी-एसमध्ये दिलेलाच घटक आहे. त्याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनलमध्ये तर आहेच आहे. मात्र जी-एसमध्ये हा सर्वांनाच या ठिकाणी घटक अभ्यासायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भरघोस प्रश्न तुम्हाला कला, स्थापत्य, संस्कृती आणि साहित्यावर हे या ठिकाणी विचारले जातील. आधीच्या पॅटर्नमध्ये या टॉपिकशी संबंधित प्रश्न होते का? तर नव्हते. भक्ती चळवळीच्या संदर्भात होते का? तर चुकून एखादा दुसरा या ठिकाणी आला कानिफनाथांच्या संदर्भामध्ये. असा चुकून एखादा तुम्हाला प्रश्न पाहायला भेटला. मात्र आता तुम्हाला भक्ती चळवळीवर प्रश्न असणार आहे, सुफी संतांच्या चळवळीवर असणार आहे. भक्तीचं तत्वज्ञान जे आहे, त्या तत्वज्ञानावर या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं हा जो घटक आहे, हा नव्यानं तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी करायचा आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगतो, त्याचं मुख्य परीक्षेचा अभ्यासावर
जी-एसवर या ठिकाणी कमांड आहे ना, त्या विद्यार्थ्यांना प्रिलिम्स या ठिकाणी बऱ्यापैकी सोपी जाते. ठीक आहे ना. ज्यांनी चला जी-एस-4 तर नाही तुम्हाला प्रिलिम्सला, मात्र जी-एस 1 to 3 ज्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना प्रिलिम्स ही जास्त सोपी जाते. याचं कारण आयोग प्रश्नपत्रिका कुठून काढणार आहे? जी-एस 1 to 3 मधनंच काढणार आहे, लक्षात घ्या. तो काही जुन्या पॅटर्न मधनं प्रश्न काढणार नाहीये. आणि लक्षात घ्या, आता बघा, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, आर्ट अँड कल्चर आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हे घटक असणारच आहे. ठीक आहे ना. हे 5-6 महत्त्वाचे घटक तुम्हाला प्रिलिम्सला आहेत. जगाचा इतिहास हा तुम्हाला प्रिलिम्सला नाहीये. स्वातंत्र्योत्तर भारत हा देखील प्रिलिम्सला या ठिकाणी नाहीये. ते 2 घटक नाहीयेत आपले. त्यामुळे आत्ता काय त्याचा विचार आपण करण्याची आवश्यकता नाही. आता बघा, प्राचीन भारताचा इतिहास जो आहे, जो आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला मागच्या काही वर्षांमध्ये जो केला, तो थोडासा असा रँडमली, लेझी पद्धतीने केलेला. आणि प्रश्न पण असेच रँडमली आणि लेझी पद्धतीने आले. भारताचा नेपोलियन कोणाला म्हटलं जातं? असा प्रश्न तुम्हाला पाहायला भेटला. त्याचबरोबर हर्षवर्धन राजानं कोणकोणती ग्रंथ लिहिली? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटले. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे? त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटले. आता अशा प्रकारच्या प्रश्नांची अपेक्षा या 2025च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये तुम्ही कदापिही करू नका मित्रांनो. कारण बघा, हे सोपे प्रश्न आहेत, हे खूप सोपे प्रश्न आहेत. है ना? सातवाहनाचा संस्थापक कोण आहे? त्याचबरोबर मौर्य घराण्याचा संस्थापक कोण आहे? समुद्रगुप्ताला काय-काय कोणत्या नावानं संबोधलं जातं. तर असलं काही जे आहेत ना प्रश्न, तर तशा प्रकारचे प्रश्न नाही येणार, लक्षात घ्या. यू-पी-एस-सीच्या पॅटर्न जर मेन्सला तुम्हाला दिलेला आहे, यू-पी-एस-सी सारखा तुम्हाला अभ्यासक्रम पण दिला आणि तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पण या ठिकाणी म्हणजे रायटिंग चं पण या ठिकाणी वर्णनात्मक पण मेन्स आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे यू-पी-एस-सीचंच असणार आहे आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिका या यू-पी-एस-सीच्या लेव्हलला प्रिलिम्सच्या तरी असणार आहे. मी म्हणणार नाही मेन्सच्या. मेन्सच्या प्रश्नपत्रिका हे तशा पाहिल्या तर यू-पी-एस-सी पेक्षा थोड्याशा हलक्याच लेव्हलच्या असणार आहे. एम-पी-एस-सीची प्रश्न विचारायची स्टाईल वेगळी आहे मेन्ससाठी, लक्षात घ्या. परंतु प्रिलिम्सचा पेपर हा यू-पी-एस-सीच्याच लेव्हलवर, यू-पी-एस-सीचीच काठिण्य पातळी गाठणारा या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे आता आपण सतर्क होणं गरजेचं आहे. ही योग्य वेळ आहे. प्रिलिम्ससाठी आता आपण या ठिकाणी पुस्तकं उघडणं, प्रिलिम्ससाठी अभ्यास करणं हे आता गरजेचं आहे, लक्षात घ्या. यापूर्वी आपण फक्त मेन्स, मेन्स, मेन्स करत होतो. आता मात्र प्रिलिम्सचा एक पिलर आपल्याला ओपन करायला लागलं. येस, आजपासून प्रिलिम्सला सुरुवात करायचंय. आता बघा, मी म्हणणार नाही पूर्ण झोकून द्या प्रिलिम्सला. आता लगेचच पूर्ण झोकून द्या. परंतु आता सुरुवात करणं गरजेचं आहे. 10 तासापैकी 5 तास, 6 तास प्रिलिम्सचा अभ्यास करणं हे आता गरज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात जर सांगितलं तर लक्षात घ्या, यू-पी-एस-सीचे प्रश्न विचारण्याची स्टाईल वेगळी आहे, एम-पी-एस-सीची वेगळी आहे. एम-पी-एस-सी एकदम सोपे-सोपे प्रश्न विचारत होते. आता मात्र आता पॅटर्न बदललेला आहे, अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यामुळं एन्शियंट इंडियाचे डीपमध्ये प्रश्न असतील. ठीक आहे ना? डीपमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. जसं की आपण बघा, या वर्षीच्या राज्यसेवेच्या यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये अर्घट विचारलं आहे ना, अर्घट काय आहे? त्याचबरोबर यापूर्वी मैत्रेय बुद्ध याबद्दल प्रश्न आला. बोधिसत्व ही संकल्पना जी आहे त्यावर प्रश्न आला. स्थानकवासी हे कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे? त्यावर प्रश्न आला. कापालिक कालामुख संप्रदायाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी आला. तर असे प्रश्न मग असा पण प्रश्न आला, की मौर्य स्थापत्य कलेवर अ, कशाचा प्रभाव या ठिकाणी पाहायला भेटतो? असेही प्रश्न तुम्हाला प्रिलिम्सला या ठिकाणी विचारले गेले आणि खास करून या ठिकाणी साहित्याशी संबंधित पण प्रश्न या ठिकाणी आले. त्यामुळं थोडंसं डेप्थमध्ये हे एन्शंटचे आणि मिडिव्हलचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. मिडिव्हल जर आपण बघितलं तर एकदम ट्रॅडिशनली आपण करतो. सल्तनत पिरियड, त्याचबरोबर या ठिकाणी मुघल पिरियड आणि मग इथं विजयनगर बहमनी असे एक आपण ट्रॅडिशनली या ठिकाणी अभ्यास करत असतो. आणि 2 ते 3 लेक्चरमध्ये आपण एन्शियंट मिडिव्हल किंवा मिडिव्हलचा हा सगळा 3 लेक्चरमध्ये काही जण या ठिकाणी संपवतात. तर तसं होऊ देऊ नका, लक्षात घ्या. थोडंसं डीपमध्ये आपल्याला उतरावं लागणार आहे, नाही का? जसं की मिडिव्हलच्या संदर्भात आपल्याला काही महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत, त्या ग्रंथांचे निर्माते कोण आहे, ते अभ्यासावं लागणार. सल्तनत काळामध्ये झालेले जे काही स्थित्यंतर आहेत, बदल जे आहेत, ते आपल्याला पाहावे लागणार. तंत्रज्ञानाशी संबंधित बदल जे आहेत, ते आपल्याला थोडंसं पाहावं लागणार. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपण पाहतो विविध प्रकारच्या स्थापत्य कला आहेत. तर त्या स्थापत्यामध्ये सेल्जुक वास्तुकला जी आहे, तर त्या सेल्जुक वास्तुकलेची काय महत्त्वाची वैशिष्ट्ये या ठिकाणी राहिली, तर ते आपल्याला या ठिकाणी थोडंसं अभ्यासावं लागणार आहे. याचबरोबर मुघलकालीन चित्रकला जी आहे,
त्या मुघलकालीन चित्रकलेवर, संगीताशी संबंधित, त्याचबरोबर मग मुघल काळातील महत्त्वाच्या ज्या काही अ, महिला या ठिकाणी होत्या, त्यांच्या संदर्भामध्ये, त्या काळातील महत्त्वाचे ग्रंथ जे होते, त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते. लक्षात घ्या. ठीक आहे. आता आता कुतुबुद्दीन ऐबक आणि अल्लाउद्दीन खिलजीचे दिवस गेलेत लक्षात घ्या. तसे प्रश्न पूर्वी एम-पी-एस-सीने विचारलंय, की हा गुलामाचा गुलाम होता. त्याला एका गुलामाने खरेदी केलं. त्यानंतर दुसऱ्या गुलामाने केलं आणि मग तो भारताचा राजा बनला. तो कोण? असे प्रश्न जे होते ना, ते आता ते दिवस गेले. अल्लाउद्दीन खिलजीशी संबंधित की मलिक कफूर त्याच्या दरबारामध्ये होता. तर तसे प्रश्न आता गेले लक्षात घ्या. आता अल्लाउद्दीन खिलजीवर प्रश्न विचारला तर बाजार नियंत्रण धोरणाशी संबंधित प्रश्न असतील. ठीक आहे ना? तर या पद्धतीचं मला तुम्हाला हे सांगायचंय, की थोडंसं डेप्थमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहेत मिडीवलचे पण. ठीक आहे ना? आणि लक्षात घ्या, एन्शियंट मिडीवल जे आहे ना, 15 पैकी या घटकावर 8 प्रश्न असतात लक्षात घ्या. 15 पैकी 8 प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी पकडून चला. त्यामुळे हा महत्वाचा घटक आहे आणि यामध्येच तुम्हाला या ठिकाणी हा एक घटक जो आहे ना, कला, स्थापत्य, संस्कृती आणि साहित्य तो पण तुम्हाला याच्यामध्ये ॲड करावा लागणार आहे. ठीक आहे ना? तर कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य याच्यावर पण प्रश्न हे तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळणार. कारण हा नव्यानच सिलेबस आहे. आहे ना? मुख्य परीक्षेला दिलेला हा जी-एसला दिलेला सिलेबस आहे. त्यामुळं यावर तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावाच लागणार आहे. याशी संबंधित प्रश्न पाहावेच लागणार. कुठलं मंदिर कुठे होतं? कोणतं मंदिरचं काय वैशिष्ट्य आहे? हेमाडपंथी मंदिरांचं वैशिष्ट्य काय? होयसळ मंदिरांचं वैशिष्ट्य काय? चोलांच्या मंदिरांचं वैशिष्ट्य काय? ठीक आहे ना? महाबलीपुरमचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे? तर अजिंठा गुफा, अजिंठा केव्हज, वेरूळ केव्हज यांचं काय नेमकं महत्त्व आहे? तर या प्रकारच्या सगळ्या प्रश्नांची तयारी तुम्हाला इथं करावी लागणार आहे. अगदी उगाचच ट्रॅडिशनल पद्धतीने जुन्या बॅचमध्ये जसं आपण शिकवत होतो, तशा प्रकारच्या बॅचेस घेऊन किंवा त्या प्रकारचा या ठिकाणी अभ्यास करून, तसा अप्रोच ठेवून तुम्हाला काहीच मिळणार नाही लक्षात घ्या. फसगत त्या ठिकाणी होईल. त्यामुळे नव्या पद्धतीनं, नव्यानं या ठिकाणी तुम्हाला अप्रोच इथं बिल्ड करावा लागणार आहे. ठीक आहे ना? कला, स्थापत्य, संस्कृती, भक्ती चळवळ याचा आपल्याला अप्रोच व्यवस्थितरित्या प्रिलिमसाठी तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. मग भक्ती चळवळीचं भक्तीचं तत्वज्ञान जे आहे, शंकराचार्यांचं आहे, मध्वाचार्यांचं आहे. त्याचबरोबर रामानुजनचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, आहे ना. मध्वाचार्यांचं या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचं तत्वज्ञान पतंजलीचं आहे, त्याचबरोबर कपिल मुनींचं या ठिकाणी आहे. तर ते तत्वज्ञान चार्वाकचं आहे. तर ते त्याशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला जरूर या ठिकाणी पूर्व परीक्षा 2025 ला सप्टेंबरच्या ती तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे ना. मग तर राहिला प्रश्न तर महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचबरोबर समाज सुधारक. आता लक्षात घ्या महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हा आपला तसा पाहिला तर ट्रॅडिशनल पार्ट आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास कंबाईनवाले पण करतात, राज्यसेवेवाले पण करतात. त्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारकांवर असं काही विशेष काय अ, प्रश्न असतील असं नाही. जे तुम्ही आत्तापर्यंत करत आला तशाच प्रकारचे प्रश्न महाराष्ट्र आणि समाज सुधारकांवर असेल. 1857च्या उठावाशी संबंधित महाराष्ट्राचं योगदान, त्याचबरोबर महाराष्ट्राचा एकूणच सामाजिक इतिहास काय जो आहे तो, जसं दलित चळवळ आहे, ब्राह्मणीचं चळवळ आहे, तशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ट्रॅडिशनल ते विचारले जातीलच. आता आताच्या या 2025च्या यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट आली. म्हणजे लक्षात घ्या दक्षिण भारताच्या चळवळीवर पण थोडंसं काम करा बरं का. दक्षिण भारतामध्ये ज्या काही चळवळी राबवल्या गेल्या जसं विरेशलिंगम पंतुलू आहे, त्यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला असली पाहिजे. नारायणा गुरु या ठिकाणी आहे, पेरियार रामास्वामी नायकर या ठिकाणी आहे. तर ते जे काही आहे ना, तर त्याशी संबंधित जस्टिस पार्टी वगैरे, वगैरे. तर त्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जातील आणि रिजनल हिस्ट्रीमध्ये मग ट्रॅडिशनल पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणारं योगदान, महाराष्ट्रातल्या महिलांचं या ठिकाणी असणारं योगदान, महाराष्ट्रामधली कामगार चळवळ, महाराष्ट्रातली ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळ, तर याशी संबंधित प्रश्न तुम्हाला इथे या पेपरमध्ये पाहायला भेटेल आणि समाज सुधारकांमध्ये मग हिट असणारे समाज सुधारक जे आहेत, जे आपल्याला माहिती आहे, फुले शाहू आंबेडकर आहे, विरा शिंदे या ठिकाणी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील आहे, पंजाबराव देशमुख आहे, त्याचबरोबर इकडे कर्वे आहे. आद्य समाज सुधारकांमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकर शेठ, रानडे यांशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे ते आपल्याला इथे या ठिकाणी परीक्षेमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीनं थोडंसं पेपरचा अभ्यास करताना आणि मी हे फक्त हिस्ट्रीबद्दलच नाही म्हणत. मी पॉलिटीबद्दल पण सांगेल तुम्हाला, जिओग्राफीबद्दल पण सांगेल, इकॉनॉमी, सायन्सबद्दल पण सांगेल. थोडंसं डीपमध्ये प्रश्न या ठिकाणी असणार आहे. थोडंसं वाचताना खोल पद्धतीने या ठिकाणी वाचा आणि यू-पी-एस-सीचे प्रश्न पण चाळा जरूर. कारण यू-पी-एस-सीचे प्रश्न या राज्यसेवेच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होण्याचे जास्त चान्सेस आहे. यू-पी-एस-सीचे प्रश्न
राज्यसभेच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होणं जास्त चान्सेस आहे. ठीक आहे ना. त्यामुळं ते पण पेपर थोडेसे या ठिकाणी पाहून घ्या. अ, आपल्या मार्केटमध्ये खूप सारे यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मिळतात. ते पण एकदा नजरेखालनं या ठिकाणी घाला आणि ते पण प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही इथे या ठिकाणी करा. ठीक आहे. तर लक्षात घ्या, या पद्धतीचा अप्रोच आपल्या या ठिकाणी असणं गरजेचं आहे. थोडीशी पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी देतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ला फोकस करणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण लाईव्ह बॅच आपण 8 जून पासून या ठिकाणी सुरू करत आहोत. सकाळी 11 वाजता लाईव्ह सेशन या ठिकाणी आपलं असणार आहे. तर लक्षात घ्या, ही जी बॅच आहे, ही बॅच ही एक ड्रीम बॅच या ठिकाणी आहे. या बॅचमध्ये मी तुम्हाला जो काही सांगितलं, जो काही सगळा नवीन बदलता जो अभ्यासक्रम आहे, त्याशी संबंधित जे प्रश्न आहे, हे सगळंच तुम्हाला मी या बॅचमध्ये या ठिकाणी घेणार आहे. यू-पी-एस-सीचे, एम-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन टॉपिकनुसार या ठिकाणी पी-वाय-क्यू एम-सी-क्यूज आणि पी-वाय-क्यूज हे पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी घेणार आहे. 8 जून पासून ही बॅच आपली या ठिकाणी सुरू होत आहे. ज्या कोण विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर एनरोल करा. कारण 70% डिस्काउंट मी दिलेला आहे आज आणि उद्या. ठीक आहे ना. आज 6 जूनला आणि उद्या 7 जूनला त्या ठिकाणी 70% डिस्काउंट दिलेला आहे आणि बॅच आपली 8 जूनला रविवारपासून या ठिकाणी सुरू होणार आहे लक्षात घ्या. तर 7 जूनच्या रात्री 12 वाजता हा डिस्काउंट या ठिकाणी ऑफर जी आहे ती समाप्त या ठिकाणी होईल. हे लक्षात असू द्या. आत्ता जर प्रवेश या ठिकाणी तुम्ही घेत असाल, तर बस तुम्हाला ₹750 मध्येच या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी मिळून जाईल. लक्षात घ्या, हिस्ट्रीमध्ये जर का आपण 15 पैकी 15 मार्क मिळवले, तर आपली बऱ्यापैकी लढाई ही सोपी होईल. कारण 30 मार्क आपल्या पॉकेटमध्ये या ठिकाणी असतील. ठीक आहे ना. 30 मार्क या ठिकाणी पॉकेटमध्ये आपले असतील, तर ते पॉकेटमध्ये 30 मार्क हे जरूर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आत्ताच या ठिकाणी घालून ठेवा. लक्षात घ्या, प्रिलिम्सला साधं सोपं समजू नका. ठीक आहे ना. प्रिलिम्स काय आपण यापूर्वी पास झालो होतो, आता परत पास होईल. प्रिलिम्स काय यापूर्वी फक्त 2-3 मार्कांनी आपला कट ऑफ राहिला होता, आता तर सहज होईल. अशा भ्रामक संकल्पनांमध्ये कृपा करून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी राहू नका. कारण लक्षात घ्या, लढाई ही या ठिकाणी वाटते तितकी सोपी नाहीये. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया आपण, थांबूया आत्ता. जर का तुम्हाला या पद्धतीचा अप्रोच ठेवून या ठिकाणी परीक्षेला सामोरं जायचं असेल, तर लक्षात घ्या, तोच अप्रोच या ठिकाणी ठेवा आणि त्याच अप्रोचनीच तुम्हाला या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये तरी जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळतील. तर ठीक आहे, थांबूया, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एक नवा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.